विधान परिषदेच्या 3 जागांवरील बंडखोरी मिटवण्यात महायुतीला यश. बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा, रवींद्र चव्हाणांच्या सूचना. तर सर्व जागांवर महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त. विधान परिषद निवडणुकीमध्ये शिंदेच्या सेनेतील 2 बंड शमले. छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या जागेवरून सत्तार माघार घेणार. तर रायगडमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या जुईली दळवी यांचा अर्ज मागे. शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांचं बंड अखेर शमलं. छत्रपती संभाजीनगर विधान परिषद निवडणुकीमधून मुलाचा अर्ज मागे घेणार. मुख्यमंत्र्यांकडून अंतर्गत वादावर मार्ग काढण्याचं आश्वासन. वर्षावरील भेटीनंतर सत्तारांची प्रतिक्रिया. आमचा मोठा भाऊच आमच्याकडून सत्ता हिसकावून घेतो. स्थानिक पातळीवर आमचा रोष. मुख्यमंत्र्यांशी संवाद झालाय. मुलाचा अर्ज मागे घेणार. अब्दुल सत्तारांचं विधान. भाजप शिवसेनेला संपवतोय असं काही नाही. नाराजी दाखवण्याची एक लिमिट असते. अब्दुल सत्तारांवर मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. शिवसेना एकत्र यावी असं दानवे सत्तारांना वाटून काही फायदा नाही. शिवसेनेबाबत निर्णय घेणारे उद्धव ठाकरे आहे. शिवसेनेच्या विलिनीकरणावर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रिया. तर गळाभेट करणं योग्य नाही. आपले मतदार काय म्हणतील? सत्तार दानवेंच्या गळाभेटीवर खैरेंचा निशाणा. छत्रपती संभाजीनगर विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर सुहास शिरसाटांकडून भेटी. सुहास शिरसाटांनी अर्जुन खोतकरांची भेट घेतली. सुहास शिरसाट जालना छत्रपती संभाजीनगर विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून गोगावले आणि दळवींमधली नाराजी दूर. अर्ज मागे घेण्यावरून महेंद्र दळवी होते नाराज. तर विधान परिषदेच्या बदल्यात गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार. माझी मुलगी लढली असती तर जिंकली असती. महेंद्र दळवींची भावनिक पोस्ट. तटकरेंच्या कुटुंबाला प्रत्येक वेळी संधी का? कोकणातील माझ्याच नेत्यांनी माझा आत्मविश्वास कमी केला. मुलीचा अर्ज मागे घेतल्यानंतर दळवींची नाराजी. सुनील टिंगरे यांची नाराजी दूर. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी टिंगरेंशी साधला संवाद. तुमचा आदेश मान्य असेल. सुनील टिंगरेंकडून सुनेत्रा पवारांना आश्वासन. सुनील टिंगरे अर्ज मागे घेणार. सत्ताधाऱ्यांनी परिषदेच्या उमेदवारीसाठी 50 कोटी घेतले. निवडणुकीत 50 कोटींचा घोडेबाजार. रोहित पवारांचा आरोप. तर महायुतीमध्ये कार्यकर्त्यांना बघून तिकीटं दिली जातात. नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. विधान परिषद निवडणुकीमधून माघार घेणार नाही. नाशिकमधून अपक्ष अर्ज भरलेले गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम. शिंदेच्या शिवसेनेतच त्यांच्या उमेदवाराबद्दल नाराजी असल्याची प्रतिक्रिया. मतदारसंघातील परिस्थिती सांगितल्यानंतर महाजनांचंही मतपरिवर्तन होईल असं वक्तव्य. बंडखोरी शमवण्यासाठी उदय सामंत यांची नाशिकमध्ये रात्री उशिरापर्यंत मोर्चे बांधणी. मात्र गीतेबंधूंची भेट झालीच नाही. गीतेबंधू अर्ज मागे घेतील. मंत्री उदय सामंतांना विश्वास. गीतेबंधूंची भेट न झाल्यानं सामंत पुन्हा मुंबईत. नाशिकमध्ये विधानसभेसाठी आमच्या पक्षाकडून चर्चा करून 2 उमेदवार ठरवले होते. मात्र निवडणूक एकतर्फी दिसत असल्यानं कुणी फार उत्साहानं पुढे आलं नाही. नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेतून उमेदवारी अर्ज न भरल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीचे पुणे शहर कार्याध्यक्ष रामदास गाडेंचा राजीनामा मागे. नाराजी दूर झाल्यानंतर गाडेंचा राजीनामा मागे घेण्याचा निर्णय. भावनेच्या भरात राजीनामा दिला होता. रामदास गाडेंची प्रतिक्रिया. विधान परिषदेचा अर्ज बाद झालेले उमेदवार आदित्य फतेपूरकर हायकोर्टात धाव घेणार. निकालाची नक्कल प्रत न दिल्यानं प्रशासनावर टीका. अर्ज वैध करा. हायकोर्टात करणार मागणी. नागपूर विप्लव बाजोरियांना तातडीनं दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार. हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात बाजोरिया सुप्रीम कोर्टात जाणार. संपत्तीमध्ये तफावत असल्याच्या आरोपानंतर अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये अर्ज अवैध ठरवला होता. अमरावतीमध्ये बाजोरिया पिता पुत्रावर गाडगेनगर पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल. शासकीय कामात अडथळा आणल्याचा बाजोरिया यांच्यावर आरोप. बाजोरिया पिता पुत्रांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गोंधळ घातला होता. अंबादास दानवेंच्या बोलण्याचं वाईट वाटत नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेची पकड आहे. दानवेंसोबतच्या गळाभेटीनंतर अब्दुल सत्तारांचं वक्तव्य. तर योगायोगानं अंबादास दानवेंसोबत भेट झाली. सत्तारांची प्रतिक्रिया. शासकीय कांदा खरेदीमध्ये अटी शिथिल. 30% डाग आणि रंगामध्ये बदल झालेल्या कांद्याची नाफेडमार्फत उच्च प्रतीच्या श्रेणीमध्ये खरेदी होणार. नाफेड सेंट्रल वखार महामंडळाच्या बैठकीनंतर निर्णय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. डोंबिवलीमधील अनेकांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. माजी नगरसेवक शैलेश धात्रक, मनीषा धात्रक, श्रीकर चौधरी, प्रमिला चौधरी. उभाटाचे उपजिल्हा प्रमुख योगेंद्र भोईरांचा शिंदे सेनेमध्ये प्रवेश. अहिल्यानगर विधान परिषदेची जागा बिनविरोध होणार. निवडणुकीमध्ये महायुतीचं पारडं जड असल्याची चर्चा. आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस. विधान परिषदेच्या सर्व जागा बिनविरोध कशा होतील हे सर्वांना माहिती आहे. सर्व उमेदवार विकासाला प्राधान्य देतील अशी अपेक्षा. श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. नांदेडमधील अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्यामध्ये संघर्ष. महायुतीमध्ये नाराजीचा आम्हाला फायदा होणार. काँग्रेसचे उमेदवार रामदास पाटील यांची प्रतिक्रिया.
शेतकरी कर्जमाफीबाबत शासन निर्णय जारी. कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय विशेष समिती स्थापन. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह महसूल, कृषी, सहकार मंत्र्यांचा समावेश. कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार. दिल्लीच्या मालवीय नगरमधील एका हॉटेलला भीषण आग. 21 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती, तर अनेक जण जखमी. मृतांमध्ये 18 परदेशी नागरिकांचा समावेश. पश्चिम बंगालमध्ये पक्षफुटीचा महाराष्ट्र पॅटर्न. ममता बॅनर्जींना झटका. तृणमूलच्या 60 आमदारांकडून वेगळा गट स्थापन. त्यांचे नेते रुद्रत बॅनर्जींना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता. या गटाचा शोभन देव यांच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी होता विरोध. तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे ईडीची टीम. कोलकाता इथल्या घरी ईडीकडून झाडाझडती. शिक्षक भरती प्रकरणी चौकशी. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना दुसरा धक्का. ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय कोलकाता शहराचे महापौर फिरहाद हकीम यांचा राजीनामा. डी.के. शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तर जी परमेश्वर कर्नाटकचे नवे उपमुख्यमंत्री. शपथविधी वेळेला सिद्धरामय्या यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान. 13 जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. राहुल गांधींसह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची शपथविधी सोहळ्याला उपस्थिती. कॉक्रोच जनता पार्टीकडून 3 प्रवक्त्यांची घोषणा. पक्षाची भूमिका आणि आंदोलनासंबंधी मुद्दे सांगण्याची जबाबदारी सौरभ दास मुख्य प्रवक्ते, तर विजय दहिया आणि आशुतोष रांका यांची प्रवक्ते म्हणून निवड. कॉक्रोच इज बॅक या ट्विटर अकाउंटवर दिली माहिती. मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याविरोधात ओबीसी नेते आक्रमक. जरांगींच्या भूमिकेविरोधात 12 तारखेला रस्त्यावर उतरणार. प्रकाश शेडगेंची माहिती. 52 कोळी नाव लावतात ओबीसींचं आणि काम 96 कोळ्यांचं करतात शेडगेंचा आरोप. पुण्यातील विषारी दारू प्रकरण विधानसभेमध्ये लावून धरा. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील आमदारांना सूचना. ठाकरेंच्या शिष्टमंडळांना पुण्यामध्ये विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाची घेतली भेट. देशात भयंकर आर्थिक सुनामी येत आहे. भारतामध्ये सर्वात मोठं आर्थिक संकट येणार. काँग्रेसचे नेते राहुल गांधींचा दावा. माझ्या अंदाजानुसार वर्षभरानंतर मोदी पंतप्रधान नसतील. राहुल गांधींचं वक्तव्य. पिंकी माळी विदीप जाधवांच्या कुटुंबियांना विमा देण्यास सीएसआरची टाळाटाळ. रोहित पवारांचं वक्तव्य. मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत जाहीर होऊन सुद्धा अद्याप वितरण नाही. अजितदादांसारखं किमान या कुटुंबांना तरी वाऱ्यावर सोडू नका. रोहित पवारांची मागणी. निवडणुकांचे निकाल रद्द करण्यासाठी याचिका दाखल करा. प्रकाश आंबेडकरांचं केरळ, तमिळनाडू, आसाम आणि बंगालमधील पराभूतांना आवाहन. नागरिकत्वाच्या संशयावरून मतदारांची नावं यादीतून वगळल्याचा आरोप. आनंद परांजपे यांची शिवसेना महाराष्ट्र राज्य संघटन प्रमुखपदी निवड. राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर परांजपेंनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना आता पक्षाकडून ही मोठी जबाबदारी. टीसीएस प्रकरणी मतीन पटेल पुन्हा नाशिक पोलिसांसमोर होणार हजर. याआधी 2 वेळा त्याची चौकशी. मतीन पटेलचे फोन कॉल्स आणि मोबाईल डेटा रिकव्हर करण्याचे काम एसआयटीकडून सुरू. त्याच्या फोनवरून जलिलांसह इतर पदाधिकाऱ्यांसोबत संभाषण झाल्याची माहिती. चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीनं कोल्हापुरात वातावरण तापलं. भोसलेंचं समर्थ पॅनल आणि पाटकरांच्या चित्रकर्मी पॅनलमध्ये लढत. दोन्ही गटांकडून एकमेकांच्या विरोधात जोरदार आरोप प्रत्यारोप. निवडणुकीमध्ये राजकीय हस्तक्षेप व्हायला नको. अभिनेत्री वर्षा उसगावकरांचं वक्तव्य. नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारीवरून सरकारच्या विरोधात आंदोलन. पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक नेते सहभागी. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आंदोलन करण्याचा आम्हाला अधिकार, मात्र पोलिसांनी जबरदस्तीनं ताब्यात घेतलं. नवी मुंबईतील आंदोलनावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. सरकार कर्ज काढून नको तिथे रस्ते बांधत सुटलंय. राज्य आणि केंद्र सरकारवर जयंत पाटलांची टीका. तनपुरेंचा पक्षप्रवेश हा त्यांचा प्रश्न. मला तनपुरेंनी विचारलं असतं तर मी नाहीच म्हटलं असतं. प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. तर तनपुरेंनी अधिकृत पक्षप्रवेश केलाय. जयंत पाटलांनी सांगलीमध्ये लक्ष द्यावं. नवनाथ बन यांची टीका. प्रत्येक प्रश्नावर सरकारची फसवी आश्वासनं. 2018 साली आम्ही केलेल्या कर्जमाफीचा सरकारनं अभ्यास करावा. संजय राऊतांचं वक्तव्य. तर शेतकऱ्यांची फसवणूक करणं हे ठाकरेंचं काम. नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. सरकारनं केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी. सरकारनं जास्त अटी घातल्या. रोहित पवारांची टीका. तर कर्जमाफी फक्त दिखावा. शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही. विजय वडेट्टीवारांचा निशाणा. भाजप महायुती सरकारची कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी दिलासा आहे की आणखीन एक निवडणूकपूर्व जुमला. शेतकरी कर्जमाफी योजनेवरून हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. तर विविध अटी शर्ती लावून लाखो शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा डाव तर नाही ना. सपकाळांकडून संशय व्यक्त. इंडिया आघाडीमधील पक्षांची दिल्लीमध्ये 8 जूनला बैठक. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये महागाईवर चर्चा होणार. सुप्रिया सुळेंची माहिती. महागाईच्या मुद्द्यावर इंडिया आघाडीचा सरकार विरोधात आक्रमक पवित्रा. मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेच्या दुरवस्थेला जबाबदार कोण? मंत्री बावनकुळेंचा नागपूर अमरावतीमधल्या आरोग्य अधिकाऱ्यांना संतप्त सवाल. प्रलंबित प्रश्नांवर तातडीनं कार्यवाही करा. मंत्री बावनकुळेंचे निर्देश. गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवा. धर्मराव बाबा आत्राम यांची मागणी. तर 40 वर्षाच्या दारूबंदीनं गडचिरोलीमध्ये काहीही साध्य झालं नाही. दारूबंदी उठवण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. आत्राम यांची प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळात फेरबदल होणार. मंत्रिमंडळात विदर्भाला सुनेत्र पवार संधी देतील. धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडून मंत्रिपदाची इच्छा व्यक्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये कन्नड ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात. ग्रामसेवकाला 40,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं. ग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ही चौकशीची मागणी. रायगडावर गॅस स्टोव्ह बंदीवरून स्थानिक व्यावसायिक आक्रमक. प्रांताधिकाऱ्यांची भेट घेत आदेशाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त. शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी रायगडावर ज्वालाग्रही साधनांवर निर्बंध. पुण्यातील खंडेरायाच्या जेजुरी गडावर जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे भंडाऱ्याचं पिवळं पाणी गडाच्या पायऱ्यांवरून वाहू लागलं. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील आंबोली बोंबिल टेक परिसरात जोरदार पाऊस. मुसळधार पावसानं आदिवासी कुटुंबाच्या घराचे पत्रे उडाले. पत्रे उडाल्यानं संसार उघड्यावर. सुदैवानं जीवितहानी नाही. नाशिकमधील बागलाणच्या पश्चिम पट्ट्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह दमदार पाऊस. पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण. नंदुरबारच्या धडगाव आणि अक्कलकोवा तालुक्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. सातपुड्याच्या दुर्गम भागातील अनेक नदी नाले प्रवाहित. खरीप हंगामाच्या तयारीला वेग. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यामध्ये डिझेलनं भरलेला टँकर उलटला. तरोडा ते ओधुडा दरम्यान टायर फुटल्यामुळे टँकर उलटल्याची माहिती. अपघाताची माहिती पसरताच नागरिकांची डिझेलसाठी घटनास्थळी मोठी गर्दी. सातारा जिल्ह्यामध्ये जून महिन्यामध्ये धरणांची अवस्था बिकट. सध्या कण्हेर धरणामध्ये 3.23 टीएमसी आणि धोम धरणामध्ये 2.49 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक. या महिन्यात पाऊस न झाल्यास जिल्ह्यामध्ये पाणी समस्या उद्भवण्याची चिन्ह. सोलापूरच्या भालेवाडीमध्ये वादळी वाऱ्यामुळे 40 ते 50 एकरावरील केळी पीक जमीनदोस्त. गुरांचे गोठे आणि घरांचेही नुकसान. कोट्यवधींची हानी झाल्याचा अंदाज. प्रशासनाकडून पंचनामे सुरू. नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. कराडच्या कोडशी बंधाऱ्यातून निघणाऱ्या कृष्णा कॅनॉलमध्ये यावर्षीच्या हंगामातील विसर्गाचं शेवटचं आवर्तन सुरू. कराड तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील 13,000 हेक्टर शेती क्षेत्राला यातून पाणी पुरवठा हे आवर्तन 15 जूनपर्यंत सुरू राहणार. रत्नागिरी तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी. मेघगर्जनेसह जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पावसाच्या सरी. उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा गारवा. तर पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण. पालघरमध्ये पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांची गैरसोय. तासभरानंतर वीज पुरवठा पुरवत. पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणात गारवा. नवी मुंबईतील जुईनगर बेलापूर वाशी पनवेल परिसरात ढगाळ वातावरण. वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा. अकोला जिल्ह्यामध्ये 5 जूनपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा. अकोला जिल्ह्यामध्ये पुढील 4 दिवस हवामानामध्ये बदल होण्याची शक्यता. पुण्याच्या आंबेगावमधील खडकी परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं प्रचंड नुकसान. गोपाळगडावर मालकीचा दावा करणाऱ्या अय्याज मणियार यांचा माफीनामा. पर्यटकांसोबतच्या वादानंतर गोपाळगडाच्या मालकीच्या दाव्याची चर्चा. भावनिक अवस्थेमध्ये केलेलं वक्तव्य अयोग्य होतं. अय्याज मणियार यांचं वक्तव्य. कांदिवलीमधील डहाणूकर वाडी मेट्रो स्थानकातील छेडछाड प्रकरण. अल्पवयीन मुलीच्या विनयभंगानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे. सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी. आंदोलकांची डहाणूकर वाडी मेट्रो स्थानकाच्या कार्यालयामध्ये धडक. राहुरीतील कृषी विद्यापीठ परिसरामध्ये कंत्राटी कामगाराची निर्घृण हत्या. राहुरी शनी शिंगणापूर रोड लगत रक्ताच्या थारोळ्यामध्ये मृतदेह आढळला. राहुरीमधल्या गोटुंबे आखाडा गावातील कैलास दोंदे यांची हत्या. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. रावेर तालुक्यामधल्या बोरखेडा हत्याकांड प्रकरण. कोर्टातील सुनावणीनंतर आरोपी महेंद्र बारेला दोषी ठरवलं. अल्पवयीन मुलीवर अत्याचार. तिच्यासह आरोपी करून 4 भावंडांची हत्या. पुण्यामध्ये हुंड्यासाठी छळ. 25 वर्षीय विवाहितेनं आयुष्य संपवलं. पतीसह सासरच्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. विवाहितेला गर्भपाताची सक्ती केल्याचाही आरोप. सोन्याची अंगठी दिली तरच जेवायला देऊ असं म्हणत विवाहितेचा छळ. चंदननगर पोलिसात गुन्हा दाखल. रायगडावर गॅस स्टोव्ह बंदीवरून स्थानिक व्यावसायिक आक्रमक. प्रांताधिकाऱ्यांची भेट घेत आदेशाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त. शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी रायगडावर ज्वालाग्रही साधनांवर निर्बंध. सुरक्षिततेचे नियम सर्वांसाठी समान असावेत. व्यावसायिकांचा प्रशासनाला इशारा. नंदुरबारमधील एसबीआय बँकमध्ये सुरक्षा रक्षकाकडून मिसफायर. सुरक्षा रक्षकाकडून झालेल्या मिसफायरमुळे एक व्यक्ती जखमी. फॉरेन्सिक टीमसह पोलिसांकडून घटनास्थळाची तपासणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस आयुक्तांचीच फसवणूक करण्याचा प्रयत्न. पोलिसांना मदत करण्याच्या बहाण्याने आयुक्तांना भेटण्यासाठी आलेल्या बनावटगिरी उघड. एका महिलेसह 3 अटक. बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. सीआयडीबीचे अधिकारी सांगून पोलीस आयुक्तांच्या भेटीचा प्रयत्न.
अंबरनाथ एमआयडीसी मधील एका नामांकित कंपनीमध्ये 80 लाख रुपयांची फसवणूक, बनावट बिलं आणि आर्थिक व्यवहारातील गैरप्रकाराप्रकरणी कंपनीचा डायरेक्टर आणि प्रोडक्शन सुपरवायझरच्या विरोधात गुन्हा दाखल. दोन्ही आरोपी फरार, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू. बदलापूरच्या स्मार्ट मीटर विरोधातील आंदोलनानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अविनाश देशमुखांवर गुन्हा दाखल. सरकारी कामात अडथळा आणि शिवीगाळ केल्याचा आरोप. जनतेसाठी लढा सुरूच राहणार म्हणत देशमुखांनी आरोप फेटाळले.